मराठी भाषेला 2000 वर्षाचा समृद्ध वारसा असून तिच्या संवर्धनासाठी सर्व क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वापर होण्याची आवश्यकता आहे। अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात प्रभारी आयुक्त सौरभ कटियार यांनी हे मत मांडलेत। यावेळी मराठी भाषा वाचन व विवेचन या विषयावर प्राध्यापक राजेश मिरगे व प्राध्यापक नंदा नांदुरकर यांची व्याख्याने घेण्यात आली। कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन नायब तहसीलदार श्याम देशमुख यांनी केलेत, तर तहसीलदार काळे यांनी उपस्थितांचे आभार मानलेत। 12व्या शतकामध्ये ज्ञानोबांनी प्रसाधनाच्या माध्यमातून जे खळांची व्यंकटी सांडो ते या सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जळो मैत्र जीवांची ही मैत्र भावना व्यक्त करताना वसुधैव कुटुंब नावाची ग्लोबल व्हिलेजची संकल्पना माझ्या ज्ञानोबांनी 12व्या शतकात मांडली आणि वैश्विक बंधुत्वाचं भान माझ्या माय मराठीमध्ये 12व्या शतकात आलं। मी विचार केला अमेरिकेला जे 2002 साली कळलं ते माझ्या माय मराठीमध्ये 12व्या शतकात कळलं। सगळं तुकाराम महाराज पुढे जाताना म्हणतात असाध्य ते साध्य करता सायाचं कारण अभ्यास तुका म्हणे। कटियार सरांना जर आपण डोळ्यासमोर ठेवलं तर कारण अभ्यास तुका म्हणे। प्रयत्न आणि असाध्य असं काहीच नसतं। या जर दोन गोष्टी जर आम्ही सोबत ठेवल्यात ना तर माय मराठीचा हा जो गोडवा आहे तो अधिक दूरपर्यंत आम्ही सातत्याने तो दरवळत ठेवणार आहोत। मराठी भाषा संवर्धन करण्याचं काय कारण आहे, उद्देश आहे ते बेसिकली मला जे समजते ते हे आहे की प्रत्येक क्षेत्राची प्रत्येक राज्याची जे भाषा असते, सांस्कृतिक आहे किंवा इतिहास आहे ते फार महत्त्वाचं असतं। कितीही प्रगती केली कोणत्याही राज्याने किंवा कोणत्याही गटाने किंवा कोणत्याही माणसाने, लेकिन प्रगतीचा अर्थ हे नाही आहे की आपले जे मूळ संस्कृती होती, इतिहास होता, भाषा होती त्याच्याशी नेहमी आपला लगाव असला पाहिजे।